इधर एक घंटा नहीं बचा है ना तुम 2 ओवर कैसे के रखे साजिद तूने फाइनल कितने ओवर के रखे मैच नहीं होंगे तुमके 4 नहीं मैच होना नहीं बेटा 5 नाही होणार रे टाइम नाही होणार आम्हाला माहिती आहे ना बा अख्खी जिंदगी गेली केस पिकले बाल पकले आमचे आता अंधार लवकर पडतो ना मजा येणार नाहीये मग उद्या ठेवा फायनलची मॅच आमचा 3रा दिवस पण लागू आहे ना आम्हाला काय नाही मजुरी मिळण्याची मतलब आहे नाही मजा येणार नाही असं पहिल्या चेंडूवर षटकार टोले जंग षटकार पाहायला मिळतोय मुहाफिज मॅन इन फॉर्म खेळत होतो प्रीतीचा झोका दिला तिने मला प्रेमाचा धोका खेळत पुढचा चेंडू कव्हर ड्राईव्हचा जोरकस फटका चेंडू सीमारेषे पलीकडे येतो 1 रन पाडून काढते दुसरी धाव घेत आहे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर असद बुरे अमजद बुरे आणि त्याचा बेटा साहिल बुरे यांच्यामध्ये काहीतरी वार्तालाप होतोय काही झालं तर तुझा पोरगा फायनल मध्ये आहेच ना बक्षीस आपलेच घरी आहे पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिलं जातं आवडत्या पट्ट्यात ऑन साइडचा बेताज बादशाह सांगून सांगून दमले सवय मोडणार नाही सांगून सांगून दमले सवय मोडणार नाही तुझ्यासाठी मी काही पण करल विमल सोडणार नाही विमल सोडणार नाही तुझ्यासाठी मी काही पण हा द्विअर्थी गाणं आहे विमल एका मुलीचंही नाव आहे विमल गुटका पण आहे मग आता कोणाला सोडणार नाही हे आता आपण समजून घ्यायचं आहे काय जबरदस्त षटकार 3 बॉल 14 इबादवर जबरदस्त कातिलाना हल्ला पुन्हा एकदा फेकून दिले जात आहे 2 झोन डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचली 16 वर 16 ना खूप दूरवर चेंडू ढकलला डिक्लेअर झोन मध्ये पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा फेकला जातोय या वेळेला मात्र मुहाफिज बाद होतोय असं वाटलं होतं की चेंडू सीमा रेषे पलीकडे जाईल परंतु वातावरण कुंद झालंय वातावरणामध्ये एक प्रकारचा दमटपणा आलेला आहे नवीन फलंदाजाने जरा धावत जायचंय पुन्हा एकदा हमजा कोणाला इब्राहिमला जो चित्त थरारक झेल घेतला मुहाफिजचा रमीज भुरे यांच्याकडनं 500 रुपयाचा ऐलान केला आमच्यापर्यंत पैसे आलेले नाहीयेत हमजा लोनबाल 2000 रुपये चक्के पे प्रति षटकारा 2000 रुपये कोणाकडनं कैफी लोनबाल यांच्याकडनं पुढचा चेंडू कडाक ऑन द बॅक फुट पंच चेंडू वेगाने सीमारेषे पलीकडे जातोय शेवटच्या क्षणी शेवटच्या मॅच मध्ये हमजा लोनबाल आपलं टॅलेंट दाखवतोय इब्राहिम साठी 500 रुपये कोणाकडनं आले रमीज भुरे यांच्याकडनं इब्राहिम साठी आलेले इब्राहिमचे चाचू आहेत रमीज भुरे यांच्याकडनं 500 रुपये आमच्याकडे रोख आलेले सामना संपल्याबरोबर घेऊन जायचा आहे नाही पोरांचे मेहनतीचे पैसे अंगावर फुटून निघतील फोड येतील काच फोड
2 दिवस पोरांनी उन्हामध्ये मेहनत केलेली आहे. मेहनतीचे पैसे कोणाला हजम होत नाही. आज पण सामने आटपणार नाही. हा, गॅस बत्त्या मागवा. राईट आर्म ओव्हर द विकेट. झेल उठतोय, गेल सुटतोय. एका धावेने धाव संख्या कितीवर जाऊन पोहोचली? 21 वर. चांगली धाव संख्या. हळूहळू एक एक धाव महत्वाची आहे. आता या सामने इतके महत्वाचे आहेत ना की एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. पुन्हा एकदा युसुफ राईट आर्म ओव्हर द विकेट आमच्यासाठी. जोरकस फटका मारला जातोय गॅप मध्ये. एका धावेने धावसंख्या 22 वर. मागील 2-3 सामन्यापासून आली 2-3 सामन्यापासून हमजाने टॅलेंट दाखवले. आता पण बॅटिंग दाखवली नव्हती. ती सगळी एनर्जी राखून ठेवली होती अंतिम सामन्यासाठी. अजून तर एक एक फटके त्याचे बाहेर यायचे आहेत. पुन्हा एकदा युसुफ राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होते. साकलेन कव्हरच्या डोक्यावरनं मारलेला चेंडू वेगाने सीमा रेषे पलीकडे जातो. एक धाव पळून काढली जाते की काय? दुसरीही धाव घेत आहेत. बघा, हमजाने मात्र सर्व प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय की जखमी अवस्थेत सुद्धा किती वेगाने जातोय. जखमी माणसं फार खराब असतात. जखमी औरत, जखमी नागिन और जखमी शेरनी, ती काहीच नाही, किरकोळ गोष्टी येते. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला जातो. वेगाने सीमा रेषे पलीकडे जातोय. 2 धावा तर तिथे आहेतच. सगळ्यात जास्त कमाल जर केली असेल आता हमजाने. आज सगळ्या खेळाडूंना थकवलंय हमजाने. बघा, स्टॅमिना खरं तर त्याच्या पायामध्ये सळई आहे, परंतु तिची पर्वा न करता आपल्या संघासाठी सर्वस्व पणाला लावलाय. स्वतः कर्णधार आहेत, स्वतः मालक आहेत आणि त्याने ठरवलंय का इथून सामना फायनल जिंकूनच नाशिकला जाईन. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे बेकरी उत्पादक आहेत ते. बेस्ट खारी टोस्ट बटर नान कटाई. बॉल क्लीन बॉल्ड. सोडा के हात मजता टिपा, सोडा के हात मजता टिपा, नजर इकडे ताईची. सोडा के हात मजता टिपा, नजर इकडे ताईची. इब्राहिमसाठी रमीज सुसे लोणबाल का रमीज भुरे यांच्याकडनं आलेलं 500 रुपये. सुरक्षित माणसाकडे विश्वासू माणूस अली सुसे यांच्या ताब्यात दिलेले फिक्स डिपॉझिट मध्ये. पुढचा चेंडू व्हॉट अ शॉट. पकडो क्या जीतो मॅच. गचाल, ढिसाल, गलथान, दळ भद्री आणि प्रेक्षक बोलतायत पोता जे पोता. 28 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 29 रन्स टू विन द मॅच. आयु भुरे जे आहेत एका अत्यंत महत्वपूर्ण सामन्याचा साक्षीदार. 1 चेंडू आणि 6 धावा. का आयु भुरे आहे का नाही साक्षीदार, चष्मतीत गवा. आणि शेवटच्या चेंडू षटकार मारून वडोली संघाला आम्ही स्वतः हा वर्ल्ड कप जिंकून दिला होता वडोली गावातला. हा, आणि समोर टीम होती कुडूची.
अजून आठवते त्या षटकार अक्षय मला एवढा मालामाल केला होता वडोली कॅम्पने. 2800 रुपये मला भेटले होते आजपासून 20 वर्षापूर्वी. आणि मला खांद्यावर उचलून घेतात नादर सुसे तुसाचे होलसेल व्यापारी. खांद्यावर उचलून मला अख्खा ग्राउंड फिरवला होता. आपले वडोली गावात झाली होती. तो आमचा नगराच्या मागे मैदान आहे ना तिथे. हा तर 29 धावांचं खरं तर फार मोठं आव्हान आहे. दमट हवामान आहे. अंधार थोडासा झुंजू मुंजू झालेला आहे आणि झुंजू मुंजू वातावरणामध्ये चेंडूला पाहणं. परंतु एक बरं आहे अक्षय की क्लोरोसन रंगाचा चेंडू असतो ना तो अंधारामध्ये सुद्धा व्यवस्थित दिसतो. दिनेश भाई यांचं आगमन झालेलं आहे. संघ रबर कंपनीचे मालक आहेत. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर, स्वागतम सुस्वागतम. आइए पधारिए तशरीफ लाइए. आमच्या वेळेला MRI चा बॉल असायचा आणि मंडळाकडून जो चेंडू दिला जाईल तोच खेळवायचा. दाबून बघायचं नाही किंवा चाचपून बघायचं नाही. आजकाल खेळाडूंचे फार लाड झालेत. 5-5, 6-6 चेंडू, हा नको तो नको तो नको, रडीचा डाव खेळतायत. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन ड्राईव्हचा जोरकास फटका. चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त. ज्याप्रमाणे चीनची भिंत त्याप्रमाणे झुलकरण प्रेक्षक क्षेत्ररक्षकात सुद्धा भिंत. सुपा सारख्या केरान पोलांड नंतर सर्वात मोठा पंजा कोणाचा असेल तर झुलकरचा. इर्शाद लोणबाल्यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा. खरं तर मी सातत्याने पाहतोय खेळाडूंचं काम आहे आक्षेपांडव खेळायचं. चेंडू वाईड आहे की काय ते आपल्या बॉडी लँग्वेजवरनं अखिलाडू वृत्ती दाखवू नका. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बघा कसे खेळतात. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर. शॉर्ट आर्म पुलचा फटका वेगाने जातोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. धावा 3. एका धावेने काहीही साध्य होणार नाहीये. 14.50 प्रति षटकामध्ये. फलंदाजीसाठी कोणाला इबाद का बघूया इबाद काय करतोय. व्हॉट अ शॉट. आमच्या सलामी समालोचन कक्षाला विनम्र अभिमान. स्ट्रेचर वरून बाहर आना नहीं, बच्चे लोग को पकड़ के कोने में भरो. हाँ फिजिओथेरिस्ट कोण गेलेले? सोहेल का? सोहेल सुसे फिजिओथेरिस्ट. आणि सर्वात तज्ञ मालिश क्षेत्रातले बाबू सुसे. त्यांचा हात फिरला की खेळाडू लगेच उभा राहील. बच्चे लोग का क्या काम है वहां पर? सूर्य बघा. नवीन गोलंदाज घ्या आणि खेळाडूला स्ट्रेचर वरनं इकडे पाठवा. क्षकिरण तपासणी घ्या. एक्सरे रिपोर्ट काढा. पाठवा दक्षिण आफ्रिकेला डॉक्टर फर्ग्युसन कडे, जिथे सचिन तेंडुलकरचे उपचार झाले होते तिथे. जगातला सर्वोत्तम फिजिओथेरपी. ज्या ज्या खेळाडूंना पायाची दुखापत झाले ना सगळे डॉक्टर करून पाहिले, परंतु डॉक्टर फर्ग्युसन सारखा उपाय कुणाकडेच भेटत नाहीये. जगातला सर्वात मोठा फिजिओथेरपिस्ट आहे डॉक्टर फर्ग्युसन.
खरं तर मुहापीची शारीरिक क्षमता संपलेली आहे. थोडासा कमजोर खेळाडू आहे, शरीराने दुबला पतला आहे, त्याला खाना वाढवावा लागेल. बाबू सुसे त्यांच्या डाएटकडे लक्ष द्या, त्यांना सकस अन्न द्या. हा नाही, जखमी झाला तरी खेळावंच लागेल. बाबू सुसे यांचं म्हणणं आहे की पाय को मोच भी आ गई फिर भी खेळना पडेगा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस टोला मारला जातो, 1 रन पडून काढली जाते. एका धावेने काही होणार नाहीये. गचाळ ढिसाळ क्षेत्ररक्षण. मी गेल्या 2 दिवसापासून सांगतो की वडोली संघाचं सगळं जरी चांगलं असलं तरी त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट आणि जे क्षेत्ररक्षण आहे, मी सांगतो की आजच्या घडीला पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधलं सर्वात दळभद्री क्षेत्ररक्षण जर कुठलं असेल आणि रनिंग बिटवीन द विकेट तर वडोली संघ. आम्ही सांगून सांगून घसा पटला, पण त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली आम्हाला पाहायला मिळाली नाहीये. 8 चेंडू 18 धावा. यावेळेला निर्धाव चेंडू. नाही, साजिद मुखरीला या संघाला जर पुढे घेऊन जायचं असेल ना, वर्ल्ड कप जिंकायचा असेल ना, तर साजिद मुखरीला या क्षेत्ररक्षण आणि रनिंग बिटवीन द विकेटसाठी जॉन्टी रोड्सला प्रशिक्षक 5 वर्षासाठी नेमावं लागेल. हा, सकाळी उठून या मैदानाला 5 फेऱ्या मारायला हवा खेळाडूंना. आणि वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. धावसंख्या कितीवर पोहोचली? 12. आता किती चेंडू किती धावा पाहिजेत? 7 बॉल 17. फलंदाजीला इबाद आहे. इबादला पायांची हालचाल करावीच लागेल. इबादच्या पायामध्ये मनमन बेड्या, जसं काय पायाला फेविकोल लागले की काय त्याच्या. मुहाफिज पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. शारीरिक दृष्ट्या अनफिट होतोय, परंतु वडिलांनी बाबू सुसेनी सज्जड दम दिलेला आहे. कुछ भी हो जाए, जान भी चली जाए, लेकिन पीछे हटना नहीं है. हा, जखमी झाला तरी पण वाघाची शिकार करण्याची हिम्मत ठेव. लेफ्ट आर्म ओव्हर. पन्ना कमबॅक केला जातोय आणि फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा पंचांनी दिला जात आहे. झेलचीचा अपील उचलून धरलं जात आहे. इब्राहिम बुरे अपना 500 रुपये का निगद इनाम घेऊन जायचे. 2 मिनिटात आला नाही तर 500 रुपये जप्त होतील. स्कोर झालेला आहे 13 का? जिंकण्यासाठी किती चेंडू किती धावा? 6-16. नजीब भाबे, आपको स्टेज पर आना ही पड़ेगा. वहां पर बैठ के मैनेजमेंट वाले को या आपण मान्यवर आहात, सन्माननीय आहात, वंदनीय आहात. 6 चेंडू 16 धावा. 500 रुपये दिलेले आहेत. व्हिडिओ मध्ये आलेले, काय टेन्शन घेऊ नको. 6-16. सूर्य अस्ताला जातोय. झुंजू होत आहे. प्रकाश मंदावतोय. पकडो क्या जीतो मॅच. धर्म संकटामध्ये पडलेत. गचाल ढिसाळ क्षेत्ररक्षण. रोनाल्डो किक्स पाहायला मिळते. जॅन लोनबाल यांच्याकडनं रोनाल्डो किक. चेंडू वर उडला की प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या छाती धडधड भरते. किती धावा काढल्या पडून? 2. किती चेंडू? 5 चेंडू 14 धावा. 5-14. कौन है स्ट्राइकरला आता? रजा. रजा क्या देते हैं सजा. आएगा मजा जब रजा देगा गेंदबाज को सजा.
पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16. जिंकण्यासाठी किती धाव पाहिजेत अजून? 5-13. अमजद भुरेला सर्वात जास्त टेन्शन आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता 4 चेंडू आणि 13 का 4-13. फुटवर्क रजाचं होत नाहीये आणि अमजद भुरे संतप्त होत आहेत. रजा के पैर हिलते नहीं है. जब तक उसका फुटवर्क नहीं बढ़ेगा, इसके लिए उसको जो अपना वजन बढ़ा वो कम करना पड़ेगा. 4 चेंडू आणि 13 धावा. बघूया चेंडू षटकार चौकार धावबा बघा. 3-13. 3-13. हाँ, चेजिंग तो सुबह से अपना 2 दिन से वही है, चेजिंग कंपलसरी. 3-13. अमजद भुरे जबरदस्त टेन्शन मध्ये. राइट आर्म राउंड द विकेट. बघा अमजद भुरेचा चेहरा बघा, खुशी से फूल गया है, सीना चौड़ा हो गया. वाह मेरे पुत्र. दानिश लोनवाल का इस्तकबाल है. आइए बैठिए, पधारिए, तशरीफ लाइए. DJ महेश नानी. दोन चेंडू 2-7. 2-7. बघूया रजाने या चेंडूला दिली चांगली सजा आणि सामन्यामध्ये आली आहे प्रेक्षकांना भरपूर मजा. बघूया. व्हॉट अ शॉट. बघा अमजद भुरे बघा बघा बटन खुलली, तडतडा, छाती फुगली, सीना चौडा. एक चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग. रवीश भुरे के तरफ से 500 रुपए का नगद इनाम. रजा भुरे के लिए पैसा ऐलान किया लेकिन हमारे तक पहुंचा नहीं है. आलेले आहेत पैसे, आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा फिक्स डिपॉझिट सर्वात विश्वासू माणूस वडोली गावातला अली सुसे यांच्याकडे दिलेले आहेत. बघूया रजाची खरी सत्व परीक्षा आहे. जर 1 धाव जर घेऊ शकला नाही तर येणारा काळ आणि अख्खा वडोली कॅम्प तुला माफ करणार नाहीये. जैसी मंदाकिनी राम तेरी गंगा मैली में रातों रात सुपरस्टार हुई, उसका सुपरस्टार बनने का मौका है. कीपर ने बॉल कलेक्ट किया तो बॉल डेड हो जाएगा. 1 मिनिट पंच. कीपरने बॉल जर कलेक्ट केला तर डेड बॉल होईल, डॉट राहील. हा डॉट बॉल राहील, त्याच्यावर धाव घेतली तरी चालणार नाहीये. हा वाडा क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. रजाने आता पण 2 षटकार मारलेत, परंतु अजूनही त्याच्यावर जबरदस्त टेन्शन आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन अमजद भुरेवर आहे आणि रमेश भुरेवर पण आहे. वाह मैन ऑफ द मैच. वाह रजा, क्या दी है सजा, आ गया मजा. DJ महेश नानी. क्या लगे